PS स्टोरी टेलर. सुरुवात करूया कथेला. आशिक हो तेरा दिवाना भाग 18. लेखिका प्राची सोळे. आरव सायली स्पेशल भेट. शंभू काका सायलीचा निरोप घेऊन निघून गेले. आता सायलीला त्यांचा काय फोन येतो आणि ते काय सांगतायत याचीच उत्सुकता लागली. दुपारी स्वतःसाठी तिने अर्धी वाटी खिचडी केली आणि वेफरचं पाकिट फोडलं. आरवला भेटायला जायचं, पण माझ्याकडे चांगला ड्रेस कुठे? हे 3 ड्रेस आणि घरात घालायचं एखादा. कसं जाऊ त्याच्यासमोर? सायलीला स्वतःच्या परिस्थितीचे खूप वाईट वाटले. तिचं घर, तिचे पैसे, तिचे दागिने सारं काही काका काकीने लुटलं आणि तिला दारोदार फिरावं लागत होतं. देवा, का रे असा मला शाप दिलास? मी खरंच इतके वाईट आहे का? असेल तर सांग ना. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. तोच मोबाईलची रिंग आली. शंभू काका कॉलिंग येत होतं. तिने कॉल घेतला. सायली, आरव आज ऑफिसला गेलाच नव्हता. मी लवकर निघालो त्यामुळे मला माहीत नव्हते. मी त्याला सांगितले तू कुठे आहेस ते. त्याला ऐकून आधी धक्का बसला, पण मला सारखं थँक्यू म्हणत होता. शंभू काका हसून बोलत होते. तो आजच तुला भेटणार आहे. आदर्श नगरच्या सिग्नलजवळ आला की तुला कॉल करेल. तू जा, ठीक आहे? त्यांनी म्हटले. हो काका, सायली म्हणाली. सायली, काय झाले? तू खुश नाही आहेस? त्यांनी विचारले. काका, तसं नाही, पण माझ्याकडे चांगले कपडे नाही आहेत. त्यांच्याबरोबर जायचं तर. तिचे शब्द अडकले. वेडी मुलगी. बाळा, सुरत आणि सीरत चांगल्या कपड्यांमध्ये नसतं. ते तर आत्म्यात आहे. त्याचं प्रतिबिंब चेहऱ्यावर आपोआप उमटतं. तू काळजी करू नकोस आणि दुःखी तर अजिबात होऊ नकोस. तू मुळातच सुंदर आहेस, शंभू काका म्हणाले. सायलीने फोन ठेवला. एकदा आरशात स्वतःला पाहिलं, निरखून पाहिलं. असं करताना तिलाच हसू येत होतं आणि अशा वागण्याचं नवलही वाटत होते. विलामध्ये असताना सकाळ संध्याकाळ रोजच आरव दिसायचा. विलामध्ये जेवणाला भेटायचो. त्याच्यासोबत कारने ऑफिसलाही गेले. पण तेव्हा एवढी बेचैनी हुरहुर नव्हती जी आज होते. हृदय जोरात धडधडतंय असं वाटते. समोर तिने तिचा चेहरा पाहिला आणि काही मेकअप न करता तिचा ब्लश झालेला चेहरा तिलाच सुंदर वाटला. गोरी अंगकांती, चमकदार लांब सडक केस, पुढच्या कापलेल्या बटा सारख्या पुढे येत होत्या. मोहक दिसत होत्या. बांधेसूत वळणदार शरीर, टोकदार नाक, गोबरे लाल गाल, बदामी हलके तांबूस डोळे, नाजूक गुलाबी ओठ. बस बस बस. चेहऱ्यावर हात ठेवत ती लाजली. जणू काही आता आरव तिच्या बाजूला उभा आहे. संध्याकाळी आरव कॉल करेल बोलले शंभू काका. सायलीने गिजर लावला. गरम पाण्याने केसावरून आंघोळ केली. तिच्या शॅम्पूचा मंद सुगंध केसांना फुलवत होता. इस्त्री करून ठेवलेला लिंबू कलरचा ड्रेस तिने घातला. मेकअपचं सामान तर नव्हतेच. पावडर, काजळ आणि लिपस्टिक एवढंच तिच्याकडे होते. ड्रेस जुनाच असला तरी ती आज त्याच्याकडे नव्याने बघत होती. एकदम फिट बसला होता. पातळ सिल्कची ओढणी शोभा वाढवत होती. सायलीने ओले केस थोडेसे कोरडे केले व मोकळे सोडले. कानात छोटे झुमके घातले. एका हातात नाजूक घड्याळ. तेवढीच तिच्या आईची आठवण होती तिच्याकडे. चेहऱ्याला पावडर लावली. डोळ्यांच्या कडांना काजळाची कोरीव रेघ ओढली. ओठांना लिपस्टिक लावली. कपाळावर अगदी छोटी टिकली. गालावर लिपस्टिकचा टिंट दिला. गुलाबी गाल उठून दिसू लागले. पूर्ण तयार होऊन तिने एकवार आरशात पाहिले. नटल्यामुळे ती सुंदर दिसत होती की आरवला भेटायला जाते यासाठी तिच्या चेहऱ्यावर लाली फुलली होती हे सांगणं कठीण होतं. परफ्यूम फवारून ती तयार झाली. कुठल्याही क्षणी आरवचा कॉल येईल. सारखं घड्याळात लक्ष जात होते आणि डोरबेल वाजली. सायलीने दार उघडले. तो दारात वरुण उभा होता. त्याला आत घ्यावं की नाही हा विचार ती करत होती. हे, आत ये, नाही बोलणार का? वरुणने म्हटले. ओ येस, या ना. सायलीने दार उघडले. तू खरंच इतकी सुंदर आहेस का? वरुणने बेधडक म्हटले आणि सायली गोरीमोरी झाली. काय बोलावे ते सुचलंच नाही. ग गंमत केली, पण तरीही अप्रतिम सुंदर दिसतेस. कुठे बाहेर निघालीस का? मी सोडू का तुला? वरुणने विचारले. नको रे बाबा, मुळीच नको. तुझ्याबरोबर काल एकत्र पाहूनच आरव चिडला. त्याला वाटते माझं अफेअर सुरू आहे. सायली तोंडातच पुटपुटली. काही बोललीस का? त्याने न समजून विचारले. नाही, काही नाही. आणि नको, मी जाईन एकटी. मैत्रीण तिची कार घेऊन येणार आहे. सायलीने खरं सांगून टाकले, पण आरवच्या जागी मैत्रीण म्हणाली. हो, आय सी. गुड.
एन्जॉय युअरसेल्फ, त्याने म्हटलं. ओके, मी निघतो. म्हटलं बोलायला जाऊया, बट तू बाहेर जातेस. नो प्रॉब्लेम, नंतर बोलू. आणि पावसाचं चिन्ह आहे. काल रात्रीसुद्धा पाऊस पडलाय. सो छत्री घेऊन जा, विसरू नको, वरुण म्हणाला. कोणाकडे छत्री आहे इथे? परत ती पुटपुटली. तुझ्याकडे नसेल तर आईची आणून देतो. वरुण थांबायला तयार नव्हता. नको, मैत्रिणीची कार आहे. ती पिकअप करणार आणि ड्रॉपसुद्धा. त्यामुळे छत्रीची गरज नाही आहे. सायलीने वेळ मारून नेली. ओके देन, बाय, एन्जॉय. वरुण पुन्हा बोलला व निघून गेला. सायलीने दार लावले आणि तिथेच पाठ टेकून जोराने श्वास घ्यायला लागले. घशाला कोरड पडली. आज जाऊन चांगले 2 ग्लास पाणी प्याली तेव्हा बरं वाटलं. बाहेर सोफ्यावर येऊन बसली. छातीची धडधड तर दुपटीने वाढली. तिचा मोबाईल वाजला आणि केवढ्याने तरी दचकली. आरव कॉलिंग येत होतं. हॅलो. कसा तरी आवाज घशातून बाहेर आला. हाय. आय एम ॲट आदर्शनगर कॉर्नर ऑर शुड आय कम टू. नो नो नो, मी येते. 5 मिनिटात आले. सालीने बोलून कॉल कट केला. आज तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. एवढं रेस्टलेस स्वतःला कधीच बघितलं नव्हते. पायात चपला अडकवून पर्स घेऊन ती बाहेर पडली. चावी स्वतःकडेच ठेवली. नाईकच्या दाराकडे पाहिलं. दार बंद होते. सायली पटकन लिफ्टकडे गेली. जी बटन प्रेस करून थांबली. सायली कंपाऊंडमध्ये आली. चालण्याचा वेग वाढवून बाहेर आली. तिला थोडं चालावं लागणार होतं, पण हवेत मस्त गारवा भरून राहिला होता. पाऊस पडणारच असंच वातावरण होतं. सायली कॉर्नरला आली आणि एकमेव तिथे उभी असलेली ती आलिशान कार नजरेस पडली. आता आपण उलट्या पावली पळायला लागू असं सायलीला वाटलं. पावलापावलाने ती कारजवळ जात होती. सायली कारजवळ पोहोचली. तोच कारचा दरवाजा उघडला. दचकून 2 पावलं ती मागे झाली. कम, आरवने म्हटलं आणि तिला घाम फुटला. बिचकत ती आतमध्ये बसली. बसताना तिने आरवकडे पाहिलं आणि तो तिच्याकडेच पाहत होता. अर्धवट ओले केस मागे केले व बसली. द ओशन. कार घे तिकडे, आरवने म्हटलं. बसतानाच तिने आरवकडे ओझरतं पाहिलं होतं. पांढरा शुभ्र शर्ट, कोपरापर्यंत व्यवस्थित फोल्ड केलेला. त्यातून त्याचे मसल्स उठून दिसत होते. ते शर्ट किती भारीचं आहे ही त्या कपड्यावरून कळत होते. ब्लॅक ट्राउझर, किंचित सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास. काय नव्हतं त्याच्याकडे. आरव शांत होता. सायलीही थोबाड बंद करून बसलेली. हाऊ आर यू? आरवने सुरुवात केली. मी ओके आहे, तिने म्हटलं. गुड, आरव असे म्हणाला आणि सायलीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. हे नुसतं गुड होतं की टोमणा होता? सायली विचार करत होती. त्याचा परफ्यूमचा सुगंध तिला वेड लावत होता. त्यात तो इतका जवळ बसला होता की कारने जरा कुठे वळण घेतलं की तो किंवा ती अंगावर पडतात की काय असं वाटत होतं. ती काचेतून बाहेर बघत होती आणि आरव एकटक तिच्याकडे बघत होता. कार द ओशनच्या आवारात आली. सायलीने पाहिलं. ती एक हॉटेलची भव्य इमारत होती. आरव उतरला. सायली ही बाहेर आली. आरवला पाहून सुटापुटातला एक मॅनेजर धावत आला. त्याला ग्रीट केले व त्याच्याबरोबर चढण्याची विनंती केली. आरव व सायली त्याच्या मागून चालू लागले. आता मात्र सायलीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिने घातलेला ड्रेस या जागेला अजिबात सूट होत नव्हता. चालताना तिला खूप लाज वाटत होती आणि सारखा हात ओढणीला जात होता. आरवने तिची चुळबुळ पाहिली. ते आत आले. आरवने तिला तिथे असलेल्या एका शॉपमध्ये नेलं. उंची भारी लेडीज कपड्यांचं दुकान होतं ते. तिने आरवकडे पाहिलं. ये आत, तो म्हणाला व सायलीने दुकानात पाऊल ठेवले. आता मात्र सायलीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिने घातलेला ड्रेस या जागेला अजिबात सूट होत नव्हता. चालताना तिला खूप लाज वाटत होती आणि सारखा हात ओढणीला जात होता. आरवने तिची चुळबुळ पाहिली. ते आत आले. आरवने तिला तिथे असलेल्या एका शॉपमध्ये नेलं. उंची भारी लेडीज कपड्यांचं दुकान होतं ते. तिने आरवकडे पाहिलं. ये आत, तो म्हणाला व सायलीने दुकानात पाऊल ठेवले. आरव सायली स्पेशल भेट. एक रोमॅन्टिक वळण.
सायली त्या शॉपमध्ये शिरली आणि समोरच विविध रंगांचे आकर्षक एकापेक्षा एक उठावदार डिझाईनचे गाऊन्स आणि ड्रेस तिच्या नजरेस पडले. ती बावरली, पाय पुढे पडायचेच विसरले, हात ओढणीला चिकटलेले. हे काय आहे? ती दबक्या आवाजात म्हणाली. इथले ड्रेस स्पेशल आहेत. तू ह्यातला एक पसंत कर. नको वाटलं तर आपण निघू. इट्स ओके. आरवच्या आवाजात काळजी आणि एक ओढ होती. सायलीने त्याला पाहिलं. त्या नजरेत विश्वास होता आणि त्या विश्वासानेच ती एका स्टाईल एक्सपर्ट स्टाफसोबत ट्रायल रूमकडे निघाली. 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. सायली बाहेर आली. सायलीने घातलेला ड्रेस डार्क मरून रंगाचा अनारकली डिझायनर गाऊन होता. त्यावर हलकी नेटची लेअर, अंगाला छान बिलगलेला, गळ्यात व्हाईट आणि मरून खड्यांचा फिट्ट नेकलेस, केस एका बाजूला वळवलेले आणि चेहऱ्यावर साजेसा हलका मेकअप. आरव सायलीकडे काही क्षण पाहतच राहिला. नंतर हलका हसून तो म्हणाला, लुकिंग ब्युटिफुल. सायलीने हसून मान डोळावली. दोघे स्टोअरच्या बाहेर आले. परत तोच मॅनेजर त्यांच्याकडे धावत आला. सर, वी हॅव अरेंज्ड अ कॅन्डल लाईट डिनर फॉर यू ऑन द रूफटॉप. प्लीज एन्जॉय अवर लाईव्ह म्युझिक ॲज वेल, तो अदबीने म्हणाला. हॉटेलच्या रूफटॉपवर खास आरवसाठी आरक्षित जागा होती. कोणीही गेस्ट इथे नव्हते. लिफ्टमधून बाहेर आल्यावर आरवने सायलीपुढे हात केला. बावरून सायलीने त्याच्याकडे पाहिलं, पण स्वतःचा हात त्याच्या हातात देण्याचा मोह तिलासुद्धा झाला. आरवचा पहिला स्पर्श तिला मोहरून गेला. हवेत छान गारवा वाढला होता. टेरेसच्या एका बाजूला कॅनोपी लावून त्यांचं टेबल लावलं होतं व बाकी सारी जागा रिकामी होती. दोघे त्यांच्या टेबलजवळ आले. सोनेरी आणि सफेद रंगाच्या डीम लाईट्स खूप छान दिसत होत्या. जणू आकाशातल्या चांदण्या. हलकं म्युझिक, फ्रेश फुलं, त्यावर डिझायनर्स कॅन्डल्स आणि वाईनचे ग्लास. सायली अवाक झाली. तिला हे सगळं स्वप्नातसुद्धा अपेक्षित नव्हतं. तो माहोल इतका रंगीन झाला होता की सायलीचं हृदय जोरात धडकू लागले. हे एवढं सगळं? तिचा आवाज हलकासा थरथरत होता. आवडलं नाही का? मला तसं म्हणायचे नव्हते, तिने पटकन म्हटले. खरं सांगू का? मला वाटलं तू निघून गेलीस कायमची. तेव्हा काहीतरी आतमध्ये हललं. काय झालं, कसं झालं, सारं मला जाणून घ्यायचे आहे, समजायचे आहे. पण ती वेळ ही नाही आहे. आज तुला मी काहीही क्लॅरिफिकेशन देण्यासाठी बोलावलं नाही आहे. मला आजचा दिवस संपायच्या आधी जगायचा आहे. आतमध्ये भरून राहिलेली पोकळी संपवायची आहे आणि माझ्याबद्दल तुला माहीत नसलेलं सांगायचं आहे. आरव तिच्या सुंदर डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने लपवले. माझं सगळं हरवलं आहे. घर, स्वाभिमान, भूतकाळ. आता काय आहे माझ्याकडे? ती म्हणाली. माझ्यासाठी तू आहेस, पुरेसं आहे. तू जेव्हा विलामध्ये होतीस तेव्हा गेलेलं परत मिळत आहे असं वाटलं. मग तुझ्या जाण्यानेच लक्षात आलं की तूच ते सगळं सुरळीत करणारी होतीस. सायली काही क्षण शांत होती, मग हलकंसं हसली. हे सगळं ऐकायला खरंच स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. तेच स्वप्न सत्यात उतरवायचं आहे, आरवने असं म्हटलं आणि सायलीने डोळे मोठे केले. आरव उठला. तिच्यासमोर उभा राहिला. तिचे हात हातात घेतले. सायलीही उभी राहिली. तो भान हरपून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत आपण विरघळतोय की काय असं तिला वाटले. आरवने एका हाताने तिच्या कमरेला विळखा घातला व हलकं त्याच्याजवळ तिला घेतले. त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर आपटत होते आणि आभाळात गडगडाट होऊन वीज चमकली. सायलीने घाबरून पटकन त्याला मिठी मारली. पावसाचे थेंब टप टप बरसू लागले. आरवने तिची हनुटी वर केली. सायलीचे डोळे बंद होते, ओठ विलग झालेले. आरवने अलगद तिला त्या कॅनोपी बाहेर आणलं आणि पावसाचे पाणी जसे अंगावर पडले, सायलीने खाडकन डोळे उघडले. थंड हवा आणि शरीराला व मनाला भिजवणारा पाऊस दोघांना जवळ आणायला. आणि काय हवं होतं? त्या टेरेसवर कोसळणाऱ्या पावसात दोघे एकमेकांच्या घट्ट मिठीत होते. लाईव्ह म्युझिक सुरू होतं. आरवने हात पुढे केला. डान्स? आधी ती संकोचली.
पण मग त्याच्या हातात हात देत हो म्हणाली. दोघांचे पाय थिरकू लागले. तिच्या कमरेवर एक हात व दुसऱ्या हातात तिचा हात. आरवच्या एवढं जवळ राहून तेही भर पावसात असा डान्स करणं. सायलीला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सारं खरं घडतंय. आपण स्वप्नात आहोत आणि आता हे स्वप्न मोडेल असं तिला वाटत होते. त्यांनी नाजूक स्टेप्समध्ये हलकासा डान्स केला. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसावलं होतं आणि त्याचं मन तिच्या स्पर्शात हरवत गेलं. दोघे टेबलाजवळ आले. ओल्यानेच एकमेकांच्या बाजूला बसले. आरवने खूण केली तसं त्यांना डिनर लावला गेला. त्याआधी आरवने तिच्यासमोर वाईनचा ग्लास धरला. फोर्स नाही आहे, तो म्हणाला. सायलीने त्याच्या हातून ग्लास घेतला. आरवने दुसरा उचलला. दोघांनी चेअर्स केले. एक मोठा सीप सायलीने घेतला. वातावरणाची धुंदी, आरवची जवळीक आणि वाईनचा सीप एक वेगळीच मदहोशी भिनत केली शरीरात. जेवण आणि वाईन सारंच अप्रतिम होतं. वाईनची धुंदी तिच्या डोक्यात शिरली. पावसाने आता चांगलाच जोर धरला. तो पाऊस पाहून सायलीला पावसात भिजायचं होतं. ती पटकन उठली, थोडी अडखळली. आरवने लगेच तिला सावरले. त्याने लाईव्ह म्युझिक बंद करायला सांगितले. आता त्या रूफटॉपवर ते दोघेच होते. सायलीने दोन्ही हात हवेत पसरवले. चेहरा वर करून गोल गिरकी घेतली. 1-2 गिरक्या घेतल्या व तिचा तोल गेला. आरवने तिला दोन्ही हातात झेलले. तिचं डोकं त्याच्या छातीवर होते. तिने त्याच्या छातीवर डोकं घुसळले व तिच्या ओलसर मऊ ओठांनी त्याच्या छातीवर किस केले. आरवच्या शरीरात वीज कडाडली. त्याने आवेगाने तिचा चेहरा हातात धरला. सायली, आय लव्ह यू. माझी होशील कायमची. त्याचा उष्ण घोगरा आवाज तिच्या कानात शिरला आणि सायली आतून शहारली. तिने डोळ्यात प्राण आणून त्याच्याकडे पाहिलं. ती गोष्टच खास होती तिच्यासाठी, कारण आरवने तिला पहिल्यांदाच नावाने हाक मारली होती. तिचं नाव घेतलं होतं. त्याच्या प्रेमाची कबुली दिली. सायलीचे डोळे पाण्याने भरले. घाऱ्या डोळ्यांतलं पाणी काचेसारखं चमकत होतं. सायलीच्या आयुष्यातला हा अत्यंत सुखाचा आनंदाचा क्षण होता. आज खुद्द आरव तिला आय लव्ह यू म्हणाला. तिच्या भाग्याला तिचीच नजर लागणं बाकी होते. आणि कसलाही विचार न करता तिचे आसुसलेले ओलसर मऊ गुलाबी ओठ आरवच्या ओठावर स्थिरावले. तिने पाय उंचावले. आरवने पटकन तिला उचलून घेतले. वरून कोसळणारा पाऊस, चिंब भिजलेले दोघे आणि मन, प्रेमाचा पहिला पाऊस आणि सहवास. दोघांचे श्वास अडकेपर्यंत ओठ अलग झाले नव्हते. सायली आरवमय कधी झाली ते तिलाच कळले नाही. ते दोघं त्या रात्रीच्या गारव्यात प्रेमाच्या पावसात नव्याने भेटले. एकरूप झाले एका नवीन नात्याच्या सुरुवातीसाठी. ती पावसात. ती उभी पावसात चिंब चिंब भिजलेली. केसांमधून झरतो मोत्यांसारखा थेंब ओला. डोळ्यांत तिच्या काहीतरी अबोलसं, जणू ओल्या आठवणींचा पावसाळा. दुपट्टा तिचा वाऱ्याशी खेळतो आणि मन माझं तिच्या भोवती गुंफतो. गालावरून ओघळणारा एक थेंब जणू माझ्या हृदयात प्रेमाचं गीत म्हणतो. बांगड्यांचे स्वर किणकिण वाजतात. तिच्या हसण्यात आभाळाचे सारे रंग दाटतात. ती डोळे मिटून आकाश पाहते. माझं सर्वस्व त्या क्षणात हरवून जाते. ती एक कविता जी पावसात उगम पावते. प्रत्येक थेंबात तिचं रूपच उमटते. तिची ओली चिंब मिठी करते मला तिच्यात रीती. ती चालत निघते सावकाश संथ आणि मी मात्र पावसात उभा राहतो. तिचाच होऊन. क्रमश कवितेचे आणि कथेचे सारे हक्क लेखिकेकडे म्हणजे प्राची सुळे हिच्याकडे राखीव. कथेला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. कथा आवडली